वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवतीसह बाळाचा मृत्यू। सरकारी आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय मदत गरीब आदिवासींसाठी आजही फक्त कागदावरच आहे। वैद्यकीय मदतीअभावी जीव गमावणे हेच आदिवासींचे विधिलिखित आहे। दुर्गम अतिदुर्गम भागात आर्थिक विपन्न अवस्थेत राहण्याच्या सुलतानी शापातून आजही त्यांची मुक्तता झालेली नाही। त्यामुळेच वैद्यकीय मदत वेळेत न मिळू शकलेल्या आदिवासी स्त्रीला नवजात अर्भकासह जीव गमवावा लागत आहे। अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाड्यापासून 20 किलोमीटर शिरसगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडीमध्ये घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे। गर्भवती महिला रुपाली भाऊ रोज हिला 8व्या महिन्यातच प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या। त्यामुळे तिला खोंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी कोणतेही उपचार केले नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले। त्यामुळे रुपाली हिला घरी नेण्यात आले। नंतर तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यानंतर तिच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याने तिला नाशिक येथे नेण्यास सांगण्यात आले व तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। तेथे 3 ते 4 दिवसांच्या उपचारानंतर गर्भवती रुपाली हिचा मृत्यू झाला। या घटनेला मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे।